वाल्मिक कराड हा आता वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकताना दिसून येतोय. आता वाल्मिक कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या कॉल रेकॉर्डिंग असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड हा एका व्यक्तीला वाचवण्याची भाषा करताना दिसतोय. विशेष म्हणजे जे शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिक कराडच्या बंदोबस्तासाठी होते त्यांच्यासोबतचीच ही कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला जातोय. आणि या कॉल रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड ज्या सनी आठवलेला सोडण्याची भाषा करतायत त्या सनी आठवलेचं म्हणणं काय ते सुद्धा समोर आलेलं आहे. सनी आठवलेनं आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शीतलकुमार बल्लाळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बल्लाळांनी आपल्याला घरी येऊन धमकावलं असं सुद्धा आठवलेनं म्हटलंय. सनी आठवलेनं या सगळ्या प्रकरणावरती एक लांबलचक पोस्ट लिहून आपली बाजू मांडली. मात्र ज्या सनी आठवलेचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलाय ती ऑडिओ क्लिप आधी ऐकूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ना काय म्हणताय? काय नाही त्या सनीला नका गुतू आता संशयित पण झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका. दादा संदीप भाऊ शिफारस करत होते. हा अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे. ते आपलंच पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. तुम्हाला काही बोलला होता त्या आमदाराचं नाही दादा तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे पण तो आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा ठीक काय हरकत नाही. ओके ओके ओम नमः. आता ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर सनी आठवलेनं फेसबुकवरती एक पोस्ट टाकली. त्यात तो म्हणतोय बीडमध्ये नेमकं काय चाललंय, मला का गुंतवलं जातंय, खोटे गुन्हे दाखल का केले जात आहेत, देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय, देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी नामदार धनंजय मुंडे यांच्यासोबत दीप ज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलं गेलो होतो. परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आल्यामुळं वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्यामुळं सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिले होते. त्यावर शीतलकुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवले होते. मी बल्लाळ यांच्या बोलवण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामध्ये धरत व अण्णाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून मला जोडण्यात आलं. बनावट नोटा छपाई प्रकरणामध्ये मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे, परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक बल्लाळ हे काम करत आहेत. माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक अण्णा कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला व मी आमदाराचे काम करत आहे, माझं चुकलं असेल तर माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला यामध्ये गुंतवू नका, संशयितमध्ये त्याची चूक झाली असेल तर माफी मागायला लावलंय, जाऊ द्या विषय सोडून द्या अशी शिफारस केली. या आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून आपणास शेअर करत आहे असं सनी यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. यासोबतच सनी यानं या पोस्टमध्ये आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं सुद्धा घेतलेली आहेत. मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सनीनं शीतलकुमार बल्लाळ यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. शीतलकुमार बल्लाळ यांनी माझ्या घरी येऊन तुमच्या आशिष, अक्षय आणि सनी यांना मुकोका लावणार आणि देशद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये टाकणार आणि त्याची शिफारस मीच करणार अशा पद्धतीची धमकी दिली होती. यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज माझ्या आईनं दिलेला आहे, तेही आपणास शेअर करतो असं आठवलेनं म्हटलंय. शिवाय सनी आठवलेनं शीतलकुमार बल्लाळ यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणं अपेक्षित आहे असं सुद्धा शेवटी या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान आता ही कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती कॉल रेकॉर्डिंग आपली नसल्याचं बल्लाळ यांनी म्हटलंय. त्यामुळं आता या प्रकरणामध्ये बल्लाळ यांची खरोखर चौकशी होणार का, वाल्मिक कराड यामध्ये नेमका कसा अडचणीत सापडणार आणि सनी आठवलीची सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी होणार का याकडे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.